आणि आता एक मोठी बातमी येते डोंबिवलीतल्या मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। नगरसेवक रमेश म्हात्रेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। रमेश म्हात्रेंचा पुन्हा कोर्टात जामीन अर्ज आहे। उद्या याबद्दल सुनावणी पण होणार आहे। आणि या संदर्भात अजित आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत फोन लाईन जोडलेले आहेत। अजित, काय अपडेट? रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावरती जी उद्याची सुनावणी होती ती सुनावणी आता सुरू झालेली आहे। वकिलांनी न्यायाधीशांना आग्रह केल्यानंतर न्यायाधीशांनी के एस कातकडे श्रीमती या न्यायाधीश आहेत आणि त्यांनी तत्काळ सरकारी वकील आणि त्याच पद्धतीनं तपास अधिकारी या दोघांना त्यांचा अभिप्राय जो आहे जामिनावरती रमेश म्हात्रे आणि इतर 3 आरोपींच्या तो द्यायला सांगितलेला आहे। तो ते आता कधीपर्यंत देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। ते नेमका अभिप्राय काय देतात, जामिनाला विरोध करतायत का जामिनाची गरज नाहीये अशा पद्धतीने सांगतायत। जो जामीन अर्ज सादर केलेला आहे त्याच्यामध्ये कारण दिली गेलेली आहेत की रमेश म्हात्रे यांचं वय जे आहे हे 73 आहे, त्यांना 1 किडनी आहे, त्यांचं वैद्यकीय मेडिकल ग्राउंडवरती त्यांनी तो जामीन अर्ज मागितलाय। त्याच पद्धतीनं ते नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, गेली अनेक वर्षे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत। त्यांना तिथून म्हणजे ज्यावेळेस त्यांना जामीन द्यावा त्याकरता अनेक गॅरंटर असतील विविध पद्धतीचे आणि ते तिथे स्थायिक आहेत, त्यामुळे ते पोलीस तपासामध्ये पूर्ण सहकार्य करतील। या 5 ते 6 ग्राउंडवरती या कारणांसाठी जामीन अर्ज जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू आहे। पोलिसांचा आणि सरकारी वकिलांचा से म्हणजेच अभिप्राय आल्यानंतर हे स्पष्ट होईल की त्यांना जामीन दिला जातोय की नाही। नक्कीच, धन्यवाद अजित माहितीसाठी। तर बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नवीन संकट ओढावलंय। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्नती कंपनीचे बियाणे पेरले होते, मात्र त्यामधून कुठलेही पीक उगवलं नाही। त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलाय। बोगस बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय। काही शेतकऱ्यांनी चक्क पेरलेल्या पिकांवर शेतात नांगर फिरवून आपला रोष व्यक्त केलाय। तर कृषी विभागाकडून तब्बल 44 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांनी आर्थिक मदत देऊन संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली जाते। आणि ही व्यथा केवळ बुलढाण्याची किंवा अमरावती जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री करण्यात आलेली होती। बियाणे पेरल्यानंतर उगवले नसल्याच्या तक्रारी सुद्धा कृषी विभागाकडे करण्यात आल्या होत्या। या संपूर्ण तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कृषी विभागाचे बियाणे निरीक्षक प्रवीण खर्चे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। खर्चे यांच्या तक्रारीवरून बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड गेवराई बाजार या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 470 शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांची तक्रार देखील केली आहे। तसेच अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांविषयी तक्रारी येत आहेत। प्रीतम चव्हाण यांनी पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून बियाणे खरेदी केले होते, मात्र पेरणीनंतर ते उगवलंच नाही। त्यामुळे चव्हाणांसमोर दुबार पेरणीचे संकट उभं राहिलं। आता दुबार पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय। तर दुसरीकडे शेताची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर भूषण काळे या शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त करत कंपनीवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला। या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी, शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरत असून सरकार काय निर्णय घेते याकडे प्रत्येकाचे, विशेष करून शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे। 12 तारीख असून सोयाबीनची उगवणीच अजून झालेली नाही पेरणी केल्यानंतर। त्यामुळं खूप मोठा प्रश्न आमच्याकडे आता जगाव मराव हा खूप मोठा यक्ष प्रश्न आमच्याकडे आता आलेला आहे। आम्हाला जर आमचं समाधान जर या कंपनीवाल्यांनी केलं नाही तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांची ही संघर्षाची लढाई 100% आम्ही रस्त्यावर उतरून एक तीव्र आंदोलन करू। माझ्या घरवालीचं मंगळसूत्र गहाण ठेवून सोयाबीन आणलं होतं आणि त्याच्यातून फक्त 10 ते 12% जर्मिनेशन झालं आहे आणि आता जगाव कसं काही समजत नाही। तर जालन्यातील गोलापांगरे गावात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय। हजारो रुपये खर्च करून पेरलेले सोयाबीनचे बियाणे 15 दिवस उलटूनही उगवलेलेच नाहीत।
शेतकऱ्यांनी ग्रीन गोल्ड कंपनीचे बियाणे पेरले होते, मात्र ते पूर्णपणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ देखील आली आहे। एवढी मोठी घटना घडूनही कृषी विभागाचा एकही अधिकारी अजून पंचनाम्यासाठी शेतात पोहोचलेला नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा थेट इशारा आता गोलापारगीरीतील शेतकऱ्यांनी दिलाय। 14 बॅग खरेदी केल्या, खत आणलं, औषध आणलं, सगळं टाकलं त्यानं, आपण उगलच नाही, एक दाणा सुद्धा उगल नाही। एक मोठं झाड दिसतंय सोयाबीनचं, ग्रीन गोल्डचं बियाणं होतं, त्याच्यानं आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आता तुम्ही काही केलं तर ठीक, नाही तर मग आम्ही तेच करू, आम्ही कलेक्टरला जाऊन काय करायचं ते करू। आता राज्यात दडी मारलेल्या पावसाचं 18 जुलैनंतर पुन्हा आगमन होण्याची शक्यता आता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे। 18 जुलैनंतर मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र पाऊस पडण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे। अगर हम बारिश की एक्टिविटी की शुरुआत की बात करूंगा तो मैं कहूँगा 16-17 से जो है, जो हमारा कोंकण गोवा है या घाट रीजन्स है, उसमें स्कैटर्ड एक्टिविटी 17-18 से वो शुरू हो जाएगी और मॉडरेट तक की रेंस वो मिलनी शुरू होंगी 17-18 से। 1 जून से लेके अभी मिड ऑफ जुलाई भी हो गया और अभी 5-7 दिन आगे भी वहाँ कुछ बहुत एक्टिविटी नहीं दिख रही है, तो 2 महीने जो मानसून के शुरू के हैं वो चले जाएंगे इस तरह से। तो कहीं ना कहीं वहाँ चिंता का विषय मराठवाड़ा रीजन में खासकर कहूँगा, या साउथ मध्य महाराष्ट्र के भी कुछ डिस्ट्रिक्ट है, तो वहाँ पर भी स्थिति अभी भी ठीक नहीं है। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भामध्ये यंदाच्या वर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, तर इतर भागात समाधानकारक पाऊस राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञ SD सानप यांनी वर्तवलाय।